नमस्कार. आज आपण बोलणार आहोत आपल्या मुलांविषयी. आपली मुलं म्हणजे आपल्याला सगळ्यात आवडणारी व्यक्ती. आपल्या मुलांविषयी आपण बोलणार आहोत. एक प्रसंग आहे. आपण कल्पना करा की आपण कपडे किंवा आपल्याला शॉपिंग करायला गेलेलो आहे. एक ड्रेस घ्यायचा म्हटलं तर आपण 15 ते 20 वेळा मागे-पुढे बघतो. एक ड्रेस घ्यायचा म्हटलं तर आपण 6 ते 7 ड्रेस घालून बघतो. पण मुलांना तर पॅकेट फूड किंवा मुलांना काही खायला घ्यायचं म्हटलं तर आपण एक क्षणही विचार करत नाही की त्या पॅकेट फूडमध्ये मागे काय लिहिलंय, त्यात शुगर कंटेंट किती आहे, त्यात कलरचं प्रमाण किती आहे, त्यात पामोलिन ऑइल किती आहे, त्यात मैद्याचं प्रमाण किती आहे, याचा आपल्या मुलांच्या शरीरावरती काय परिणाम होईल. आपली मुलं म्हणजे वाढीच्या वयामध्ये असतात. यावेळेस मुलांना भूक खूप लागते कारण मुलांच्या शारीरिक ॲक्टिव्हिटी खूप असतात. मुलं खूप शरीराचा व्यायाम करतात. मुलं खूप पळतात, धावतात, पडतात, उठतात. या सगळ्यामध्ये आपण आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेणं एक पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. ते सांगावं ह्यासाठी वाटतं की आता छोट्या छोट्या मुलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण, वेगवेगळ्या आजारांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे कशामुळे होतंय? तर पालकांनी कुठेतरी निष्काळजीपणा दाखवलेला जातोय किंवा पालकांनी कुठेतरी कंटाळा केलेला आहे. मुलांना ड्राय फ्रूट्स, बदाम, काजू हे भिजवून देऊ शकता, मुलांना केळी देऊ शकता, मुलांना फळे देऊ शकता. आपल्या मुलांचं आयुष्य हे बघा, आपल्या मुलांचं आयुष्य आपल्या हातात आहे. आपली मुलं आपल्या म्हातारपणाची काठी होणार आहेत. जर तुम्हाला ती काठी मजबूत हवी असं वाटत असेल तर आजच ॲक्शन घेण्याची गरज आहे.